प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे मी। तर मी आज आपल्याला दाखवणार आहे चीज कॉर्न सँडविच। तर त्याच्यामध्ये भाज्या पण घालणार आहेत आपण, पण हे चीज आणि कॉर्नचं कॉम्बिनेशन असं सँडविच आहे। तर त्यासाठी साहित्य लागणार आहे 5 ब्रेड घेतले आहेत मी, बटर घेतलेला आहे, सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस, त्यानंतर चीज घेतलेला आहे, लसणाची पेस्ट घेतलेली 5 पाकळ्या लसूण सोलून पेस्ट केलेली आहे त्याची, त्यानंतर ऑरिगॅनो घेतलेला आहे, चिली फ्लेक्स घेतले आहे, थोडंसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, भाज्यांमध्ये शिमला मिरची घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे किसून, कोथिंबीर घेतलेली आहे, एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, आणि कॉर्न जे आहेत अर्धा मक्का घेतलेला आहे मी, तो जो कट करून त्याचे कॉर्न सोलून मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये मी ते बॉईल करून घेतलेलं आहे। तर हे बघा पूर्ण असं शिजलेलं आहे हा। तर आता आपण कृती करूयात, आणि महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी जी आहे ती तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता आणि सकाळी नाश्त्याला पण खाऊ शकता। तर चला आपण बघूया। सगळ्यात पहिले मी एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या घ्यायच्यात, कोथिंबीर पण घालायची, सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या, सगळ्या बारीक कटिंग करून घ्या भाज्या। आणि मुलं भाज्या खात नसले तर त्यानिमित्ताने या भाज्या सुद्धा त्यांना देऊ शकता तुम्ही। त्यानंतर त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे, सॉस घातलेला आहे, आणि आपल्याला हे बाकीचे जे पदार्थ आहेत ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, चिमूटभर मीठ, कारण बटरमध्ये पण मीठ असतं आणि चीजमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडं कमी घातलेलं आहे। चीजचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे। आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं बॅटर रेडी आहे, हे बघा। आणि ब्रेड मी थोडेसे हलकेसे गरम करून घेतलेले, त्याच्यावर आता आपण बटर लावूया। बघा बटर लावूया, बटर नंतर त्याच्यावर आपण सॉस लावूया। सॉस आपण त्याच्यामध्ये पण घातलेला आहे, तरी सुद्धा याच्यामध्ये लावूयात आपण थोडासा। आणि त्याच्यावर आता आपण आपलं जे बॅटर आहे ते घालायचं आहे, हे बघा असं बॅटर पसरवायचं आहे सगळीकडे चारी बाजूनी, आणि त्याच्यावर आपल्याला भरपूर असं चीज घालायचं आहे। भरपूर चीज घाला असं, म्हणजे तो चीजी होईल आणि मुलांना खूप आवडेल। मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे ऑलरेडी गरम करायला, तर बघूयात आपण हे कसं शेकायचं ते। पॅन आपला गरम झालेला आहे, त्याच्यावर आपल्याला बटर लावायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं जे सँडविच आहे ते ठेवायचं आहे आणि वर झाकण द्यायचं आहे। आणि आता हे व्यवस्थित सगळं चीज मेल्ट होऊन देऊयात आपण। तर बघू शकता आपलं सँडविच रेडी आहे। असंच आता आपण बाकीचे पण करून घेऊयात। बटर लावायचं, मी रेडी करून घेतलेलं आहे स्टफिंग वगैरे करून सगळं। आता आपल्याला फक्त पॅन मध्ये
हे बघा, भरपूर चीज असं घाला त्याच्यावर आणि त्याला कव्हर करा. तर हे शिजवून देऊयात. हे बघा, वरून जसे चीजी आहेत तसेच मागच्या बाजूला सुद्धा ते खरपूस असे झालेले आहेत, जळलेले नाहीये. एकदम छान असे आपले सँडविच रेडी आहेत. तर हे बघा, बाकीचे पण सँडविचेस आपले रेडी झालेले आहेत. आता आपण सर्व करूयात.